मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, चिपळूणमध्ये नारायण राणे यांच्या चिरंजीवांनी जो काही राळा केला आणि या राळ्यानंतर आता भास्कर जाधवांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. तर राणे यांच्या कार्यकर्त्यासुद्धा धरपकड सुरू झालेली आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल होणे सुरू झालेले आहेत. परवा भास्कर जाधवांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या बाजूनं आणि पाठीशी मी संपूर्ण असल्याची ग्वाही त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली आणि त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यावर ज्यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्यासाठी मी संपूर्णतः स्वतः तयार आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यावेळेस त्यांनी देऊन टाकली. आता दुसरी जबाबदारी निलेश राणेंची सुद्धा आहे. कारण निलेश राणेंचे समर्थक हे सुद्धा चिपळूण आणि गुहागरमध्ये मोठ्या संख्येनं होते आणि या राळ्यादरम्यान त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. काही जखमी झालेले आहेत, काही फरारसुद्धा आहेत, काहींनी गाड्या फोडल्या, काहींनी हातामध्ये काठ्या वगैरे घेतल्याचं सांगितलं जाते किंवा प्रत्यक्षदर्शी दिसते सुद्धा. तर अशा परिस्थितीमध्ये निलेश राणे यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी जे काही केलं असेल त्याची जबाबदारी हे आपल्यावर घ्यायला पाहिजे. जशी भास्कर जाधवांनी घेतली तशी निलेश राणेंसुद्धा घेतली पाहिजे असं मला वाटते. परंतु राणे परिवारामध्ये ही जबाबदारी कुणीच अजून स्वतःवर घेतलेली नाही. असं वाटलं की यावर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे काहीतरी प्रतिक्रिया देतील, माध्यमांसमोर येतील, पण ते सुद्धा तब्बल 2 दिवसापासून माध्यमांसमोर आले नाहीत आणि माध्यमाच्या कोणीही प्रतिनिधीला किंवा कुठल्याही प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊन यावर त्यांनी नारायण राणेंना आपली प्रतिक्रिया विचारलेली नाही. त्यामुळे असं वाटते की आगामी काळात काही दिवस नारायण राणे यांनी चूप राहण्याचा निर्णय घेतला का? कारण निलेश राणे यांनी जो काही राडा केला, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच गुहागर आणि चिपळूणमध्ये जो काही राडा झाला आणि याच्यातून अनेक कार्यकर्त्यांवर शेकडो कार्यकर्ते गुन्हे दाखल झाले आणि त्याचे परिणाम निश्चितच दुर्गामी होतील आणि याच्यातून राजकीय समीकरणं बदलू शकतात. आणि असं जर झालं तर ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं नुकसान आहे असं मी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे हे निश्चित आहे की याच्यातून निश्चितच काहीतरी नुकसान होईल आणि त्यात सर्वाधिक नुकसान होईल ते भारतीय जनता पक्षाचं. कारण भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरूनच निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांची अवकात काढली, कुटुंब काढलं, अगदी शेवटच्या शिवराळ भाषेमध्ये ते त्यांना बोलून बसले. त्यामुळे हे जे काही घडलं याचं जेव्हा 2 दिवसापासून ॲनालिसिस सुरू आहे तर यावरून हे दिसते की राणे परिवार सध्या शांत झालेला दिसतो आहे. कारण त्यांचे जे चिरंजीव आहेत दुसरे नितेश राणे हे सुद्धा यावर पाहिजे तशी प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत किंवा त्यांनी दिलेली नाही. तर ते लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि त्याच्यातून मग दिवसभर त्यांच्या प्रतिक्रिया अनेकांना ऐकायला भेटतात, पाहायला मिळतात. पण त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. निलेश राणेसुद्धा त्यानंतर कुठं बोलताना दिसले नाहीत किंवा प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत आणि नारायण राणे तर बिलकुल दिसले नाहीत. त्यामुळे नारायण राणेंनी आता काही दिवस चूप राहण्याचा निर्णय घेतला आहे असं वाटते. कारण राज्यसभेच्या निवडणुकीमधून नारायण राणेंना अलगद बाजूला व्हावं लागलं आणि आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी नारायण राणेंना तयारी करायची आहे. आणि मग लोकसभेच्या निवडणुकीत तयारी करायची म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक गावाखेड्यामध्ये किंवा मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम हे आता नारायण राणे यांचं आहे. आणि त्यावेळेस त्यांच्या प्रचारासाठी म्हणून केंद्रीय नेते, भाजपाचे नेते मंडळी हे सुद्धा या परिसरात त्यांना यावं लागेल प्रचार सभेदरम्यान. आणि त्यामुळे अजून त्यावेळेस कोणता गोंधळ जर झाला तर त्यामुळे उमेदवारीचं नुकसान होईल, नारायण राणेंचं नुकसान होईल आणि केंद्रीय नेत्यासमोर या मतदारसंघामध्ये काय अतिरेकी काम आहे किंवा काय सुरू आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा परिस्थितीत आपण काही काळ शांत राहिलेलं बरं असा निर्णय नारायण राणे यांनी घेतलेला आहे काय
अशी शंका मला यायला लागलेली आहे. शिवाय असंही वाटते की नारायण राणे आणि राणे परिवारांना अशा काही सूचना भाजपाच्या श्रेष्ठीकडून आल्या असतील की तुम्ही यापुढे आता शांत राहिलेलं बरं, कारण निवडणुका तोंडवर आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत तुमचं हे बोलणं जे आहे, ज्या बोलण्यामुळे वाद भडकतात, राडे होतात आणि त्यामुळे तुम्ही आता संयम पाळला पाहिजे, अशा पद्धतीची हिंटसुद्धा भाजपा नेतृत्वाकडून राणे परिवाराला आलेली दिसते आहे. म्हणूनच काय, राणे परिवारातील एकही व्यक्ती तब्बल 2 दिवसापासून आपली प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येत नाहीत किंवा त्यांच्या प्रतिक्रिया अजूनपर्यंत कुठं वाचायला ऐकायला मिळत नाहीत. एकंदरीत काय तर राणे यांच्या चिरंजीवांनी, निलेश राणेंनी जो काही गुहागर आणि चिपळूणमध्ये त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून जो काही राळा झाला, या राळ्यावर भाजपाने किंवा भाजपा नेत्यांनी याची दखल घेतलेली आहे असं मला वाटते. मित्रांनो, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.